तर आहे ना आज गुढीपाडवा आहे आणि आता आमचं फायनल आहे, सगळं आवरलं, आम्ही जेवण वगैरे केलंय आणि वातावरण इकडे खूप पावसाचं झालेलं आहे. बाहेर ना डायरेक्ट पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि एखाद्या वेळेस येऊ पण शकतो, पावसाचं वातावरण झालंय. आणि आज मी साडी वगैरे काही घातली नाही, मला घालायची होती साडी पण माझी सकाळी पुन्हा अचानक तब्येत बिघडली. असं म्हणजे अचानक माझं पाय वगैरे खूप प्रचंड दुखायला लागले. तर त्याच्यानंतर मग आत्ताशी मला थोडं बरं वाटायला लागलं आणि सकाळी काय माहित काय झालं, खूप खूप पाय कंबर आजारी पडल्यासारखं झालं मला. तर त्याच्यामुळे इतकं काही मी तयारी नाही केली गुढीपाडव्याची. विराला पण मला साडी शिवायची होती आणि मी तिच्यासाठी ना मस्त कापड वगैरे साडी वगैरे काढून ठेवली होती शिवण्यासाठी, ब्लाऊज. आणि माझी पण तयारी करू म्हटलं, सेम सेम घालू. पण अचानक नाही तब्येत बिघडल्यामुळे मी काहीच नाही केलं. तुमचं येऊन जाऊन माझ्यावर लक्ष नाही. आज जत्रा कसली मसोबाची, तू मसोबाला नाव ठेवलं म्हणून तुझे हात पाय दुखायला लागले. गावाला नाव नाही ठेवायचं, देवाला नाव नाही ठेवायचं. तुम्ही त्याच्यावर श्रद्धा ठेवा नका ठेवू, पण नाव नाही ठेवायचं. मी या मापाचं आहे. मी कुठं नाव ठेवलं होतं? काहीतरी म्हटली होती मधीच, त्याच्यामुळं असं होऊ शकत. काही नाही सण आहे असं काही नाही. कोळपेटीची जत्रा पण आहे आज. हा आहे ना. सांगितलं ना तू? नाही सांगितलं. मग आज जत्रा पण आहे, नुसतं सण आहे नाही, कोळपेटीची जत्रा आहे आज. विशेष म्हणजे आम्ही जाणार आहे आज. लय दिवसानंतर आहे ना हे दुकान गावात असल्यामुळे जात येत नव्हतं. आज जरा निवांत जाऊ, सगळ्यांना मोठ्या पाळण्यात बस. तू बसणार आहे, मी पण बसणार आहे. तर आता आहे ना पाऊस पण सुरू झालेला आहे. जत्रातल्या लोकांचे हालच आहे यावेळेस. असं पाऊस आला काय खरंय ग. हे बघा झालाय पाऊस सुरू. येऊलाय खास आहे. एवढं भारी वाटू राहिलं ना, म्हणजे मातीचा वास येऊ राहिला असा पाऊस आल्यामुळे. बाहेर पाऊस आला म्हण. अरे लय पाऊस आला म्हण. चांगला पाऊस आलाय. चांगलं चालू आहे. जत्रा चांगलीच शिवची आजी बाबा आले आणि ती त्याला बाबा जवळ नेऊन बसली ती. मी चांगली बाता आणते आता. मग तिचे बाबा चांगले ओळखीचे झाले. मस्त असं वातावरण झालं आणि आता आम्ही यात्रेत निघालोय. आज पहिल्यांदा एवढं मोकळं असं पाडव्याच्या दिवशी ना, आज पहिल्यांदा एवढं मोकळं. वारं एवढे बापरे 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 भयंकर वार आहे. आणि आज आहे ना म्हणजे खूप दिवसात जसं पप्पाचं गावातलं दुकान होतं तसपासून ह्या पाडव्याला आम्ही सगळे मोकळं वाटते. नाही तर मग ते पप्पाच्या दुकानातली गर्दी, तिथंच थांबा, म्हणजे तो रस्ता होता ना, तर त्याच्यामुळं गावातच यात्रा राहायची. बाकीच्यांना या दुकानात थांबायला लागायचं. मग आम्ही काही एकटं फिरायचं असं सुरेखाताई आम्ही. पण आता ह्यावेळेस नेमकं सुरेखाताई ते नाही आले, तिच्या मुलांना सुट्ट्या नाहीये, म्हणजे अभ्यास. आणि विराला आम्ही एवढं मागे लागलो गो, नवीन कपडे घाल बाई, नवीन कपडे घाल. पण नाही, विरा काही नवीन कपडे घालीत नसती. विराला जुने कपडे काय घासा. विरा शिवच्या आजी बाबा आले, हीच खुश झाली एवढी. आता तर ऊन पडलंय. ऊन पण पडलं शिवबाय बाहेर. असं म्हणजे आता आम्ही निघालो आणि ऊन पडले, पाऊस पण चालू आहे, दोन्ही पण आहे. आणि आम्हाला कधीच मोबाईल घेऊन दाखवायची सवय गेलेली आमची संपलेली, त्याच्यामुळे आम्ही काय दाखवत नाही. आता आम्ही जिथे चाललो ना तेवढी जागा दाखवणार. रस्त्यात इकडे काही असं खड्डा असो नाही तर सपाट रस्ता असं आम्ही काही दाखवणार नाही. लोक रोजच पाहून कटाळे तुमचे रस्ते. अरे पण हे क्लायमेट आज रोज थोडी असं राहतं. आज पाऊस चालू आहे, उन्हाळ्यात पाऊस पडून राहिला, हे दाखवलं पाहिजे. पाय ना, स्वतःला काय जमायला नाही का कधी. तू व्हिडिओग्राफरला मा केलं काय आलं? काय नाही, मला नाही माहिती व्हिडिओग्राफर. मला बसा आता हाऊस झाली माझी. तर चला आता तुम्हाला जत्रात घेऊन जातो सगळ्यांना गुडशिवर एवढ्या देतो. असून कशाची पण पाया पण
खरंच खूप छान वातावरण झालंय, खूप भारी वाटून राहिलं. आणि आमच्या कोळपेवाडीची जत्रा म्हणजे चला आज दाखवतो तुम्हाला एक कोळपेवाडी नंबरची जत्रा. अरे एकदम सगळ्या गोष्टी दाखवतो तुम्हाला हिंडून फिरून मस्त आशिवानी. मी फक्त विरास गप राहिली पाहिजे, नाही तर मग जत्रा नाही काहीच नाही. माहित जत्राच नाही आता. का बरं रे? फायनली आम्ही आलो इथं. मग आज आलोय आम्ही. येऊन लय खुशी झाली. आणि विराला लहानपणी एवढी व्हायची का निघायचीच नाही इथून. घ्या आता आम्ही आताच गावात आलोय आणि ना अजून 12 गाड्या अजून आलेल्या नाही. तर आपण आता पहिलं 12 गाड्या बघणार आहे, मग जाऊ बरं का आतमध्ये जत्रा बघायला. अजून वेळ आहे, पाऊस उघडलेला आता, पाऊस नाही एवढा बाहेर तुम्ही बघू शकता. काहीच नाही. आणि आमचं नाही तर तुम्ही बघू शकता सगळं सामान जो इकडे ठेवलेलं आहे. तर फायनली आम्ही जत्रेत आलोय बाहेर आणि ना मस्त अशी जत्रा भरलेली आहे. अजून आम्ही मंदिराकडे नाही गेलो, तिकडे पाळणा लावलेला आहे त्या लिंबाच्या झाडाच्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल. इकडे पाळणा आहे आणि इथं पप्पाचं दुकान आहे. ते आता चायनीज सेंटर झाले. काय रे? पप्पाचं दुकान आता चायनीज सेंटर झाले. त्यांना मस्त हिच्याकडे थांबलाय का रे? ए त्याला आवडत मावशीकडं. मस्त भांग बिंग पाडून हसत येते बघ ना काय बरं. त्याला आज मजा वाटत असेल विरावानी. विरा लहान लय मजा वाटायची. जत्रेतले मजा वाटते. अजून आम्ही जत्रेत एवढी गेलोच गर्दी नाही पाहायला ना. भेटत असेल. पण मुलं ऍक्टिव्ह होते बरं का तिथे. तर तुम्ही बघू शकता इकडून आहे ना पुजारी आलाय आता. पुजारी ना आणि ते 12 गाड्या ओढणार आहे. हा 12 गाड्या ओढणार आहे आता हे. हा तो पुजारी 12 गाड्या आणि फुल भरलेल्या गाड्या असत्या. तुम्हाला दाखवतो मी सगळ्या. हे बघा. आणि याच्यामध्ये कोणता आहे हो? याच्यामध्ये कोणता ते पुजारी वडी orange कोणता आहे? shirt आता बदललंय का? दाखवतो. तू बघितलं का त्याला? नाही बघितलं. तो ना ते बारीक केस होते त्याच्याला. समोर आहे ना मी टेरेस आलेलो आहे ना, अशी ना इथं खाली उभी आहे. कुठे? हा हे मामाच्या मुली आलेल्या आहेत, त्यांच्यासोबत चर्चा चालू आहे अशीची. एक ही आहे ना इकडली दिसते ना, मुलीला उचलून गेले, ती मामाची मुलगी आहे. आणि या बाजूची आहे ना ही ओढणी दिसते तुम्हाला, ही मावशीची मुलगी आहे तिच्या. मी उभे आहे इथं आणि मी इकडे वर टेरेसवर आलेलो आहे. बाकी सगळे डायरेक्ट आई एवढं पुढं कुठं चालली पडशीन मागे सरक सरक परत म्हणशील दिली तर इकडे पाहुणे नाही लुटून म्हातारी खाली. हा कोळते म्हणतील नाही तर तू मागे ये. तरी समोर तुम्ही बघू शकता पाळणे वगैरे सगळे ओके चालू झालेले आहे. आम्ही संध्याकाळी आणि पाऊस पण उघडलाय. पाऊस ही गर्दी तुम्ही बघू शकता डायरेक्ट. तर इथे ना पाडव्याच्या संध्याकाळी म्हणजे 4च्या दरम्यान 12 गाड्या असतात. तर त्या पाहण्यासाठी भरपूर गर्दी होते. आणि तरी इथं पावसाचं वातावरण झालं ना म्हणून गर्दी थोडीशी कमी होती. नाही तर मग त्याच्यानंतर संध्याकाळी भरपूर अशी गर्दी झाली होती यात्रेमध्ये. तर ह्या 12 गाड्या फुल भरलेल्या असतात. आणि जे देवाचं भक्त आहे ना त्यांच्या अंगात हवा येत असते. आणि ते एकटे हे 12 गाड्या ओढतात. आणि हे बाकीचे आसपास त्यांच्या पुढं असतात. बाकीचे बैलगाड्यामध्ये बसलेले असतात. फुल भरलेल्या गाड्या तुम्ही बघत असतील. आणि भरपूर असं म्हणजे खूप दिवसाची प्रथा आहे ही. जसं आम्ही लहान होतो ना तसं बघतो. आणि लहानपणापासून आमच्या गावची यात्रा म्हणजे सगळ्यात मोठी यात्रा, खूप मोठी यात्रा भरते. आता पुढं पण आम्ही गावात यात्रेत गेलो होतो. हे बघा तुम्ही आता हे जे मध्ये आहे ना दोन्ही हातावर हात टाकून, तर त्यांनी अख्ख्यांनी 12 गाड्या ओढल्या एकट्याने. बाकीच्यांनी फक्त त्यांना हात लावलेला आहे. ते स्वतः ओढते आहे एवढ्या गाड्या. हे बघा. आणि गाड्या पण किती फुलच्या फुल भरलेल्या गाड्या असतात एवढ्या. आणि आता तरी थोडे रस्ते नीट आहे. पहिले तर रस्ते पण नीट नव्हते तरी ते असं म्हणजे अशाच फास्ट गाड्या ओढायचे. आणि खूप जुनी पद्धत आहे, जुनी परंपरा आहे ही या गावची. आणि खूप लांबून लोक बघायला येतात. आणि गावात आता ही इथे रस्त्याची फक्त थोडी जत्रा आहे. गावात पूर्ण मोठी जत्रा आहे. तिकडं तुम्हाला पाळणेवरती दिसत असेल ना, तिकडं जत्रा असते. खूप मोठी जत्रा भरते. भरपूर पाळणे येतात मोठमोठे. आणि आता आहे ना आम्ही संध्याकाळी गेलो होतो पण फक्त देवाचं दर्शनाला गेलो होतो. पुढे बघा तुम्ही. आणि मग यात्रेत जाणार आहे दुसऱ्या दिवशी. कारण की ना झालं असं की यावेळेस दर्शनासाठी आम्ही गेलो तर प्रियंका, मी आणि
मामाची मावशीची मुलगी होती, मिस्टर होते आणि नेमकं दर्शनासाठी गेलो तर विराने झोपून घेतलं, तर त्याच्यामुळं मग निघून आलो दर्शन घेऊन. आणि त्याच्यानंतर प्रियांकाचं बाळ पण घरीच होतं आणि मग त्याच्यानंतर म्हटलं आता आपण दुसऱ्या दिवशी जाऊ. विरा स्वतःहून बोलत बाई कोणाशी. आम्ही चाललोय आता यात्रेमध्ये. चल रडू रडू कशी फुल झोप आली. तर आता आहे ना मस्त अशी वडे आणलेली खायला, असलं लय भूक लागलेली. खाल्ला का तर म्हणून झोपे बरोबर सगळे. दिदे चाल. तशी उठली झोपातून आणि कोण खाला तेव्हा राहिली, नंतर लय विरा चिडचिड करत होते. आता आम्ही जत्रातून जाऊन आलो मग अशीच. आणि आम्ही दर्शन घेऊन रिटर्न आलो, यात्रेत गेलो नाही. आणि रस्त्यावरती मिरवणूक असते, रथ असतात, डीजे असतात, खूप छान वाटतं ही बघण्यासाठी. झालेली आहे आणि आणखी एक मिरवणूक येऊ राहिली पाठी मागून. आधी किती राहते नाना, किती टोटल किती राहते, किती मिरवणुकीच्या किती गाड्या राहत्या? 2 गाड्या राहते, एक पुढे गेलेली, एक पाठी मागून येऊ राहिली. पाय दुखायला लागल्या. आता आम्ही बसलोय थोड्या दुकानापाशी इथं पप्पाच्या. आणि विरा आहे ना, विरा समोर आजी घेऊन येऊन राहिली विराला. ते बघा तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा विरा, आजी. विराला नुसती आजी लागत, आजी सोबत येऊन राहिली. अजून मिरवणुकीला टाईम आहे म्हणून बसलोय आम्ही. दवा 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 विरा इकडं. आता एक रथ पुढं गेला, 2 रथ राहते ना. नेमकं एक कुठला राहतो, आणि एक इथला राहतो, एक शहाजापूरचा राहतो. 2 गावचे 2 रथ राहते. दिदे तुझ्या लग्नाला आहे ना असा डीजे ठेव, मी लय नाचत. पण तुला काय वाटतं याला? एवढं मोठं मी खर्च करतो, असा डीजे ठेवू आपण. पण तुझ्या नवऱ्याला नाचायला सोबत. तुझ्या लग्नाला आहे ना मी असा डीजे ठेवतो बघ, तू आहे ना तुझ्या नवऱ्यासोबत नाचायचं त्याच्यावर. पण एवढं कान लावून बरं का, त्या बॉक्सला कान लावून कसं हादरत होतं ना, डेंजर हादरत होतं माहितीये का. झाली जत्रा, आता चला गेली जत्रा झाली, आता चला गेली. तर आजीनं नेऊन ये ना यांना मस्त गाड्या घेऊन आल्या. आजीचा हात गेला असं फार डायरेक्ट फ्रॅक्चर होऊन. भाऊ विरा हरलय भारी. ए थार आणली विरा, ब्लॅक कलरची तर आणायची ना, ब्ल्यू कलरची आणली. आवडली की तुला? कोणी घेतली? कोणी घेतली? बाबानी. आजीना घेतली, आजीना. छान आहे बरं का विरा, छान आहे. झालं, चालू झालं. अंदर काढ काढ. हा अरे बापरे, लय छान आहे विरा.
100 रुपयाला तरी असेल. केवढ्याची? छान आहे बरं का विरा, छान आहे. ए अरे चाकल लॉक आहे का मागचे? बघू. थांब रे, थांब थांब. तर आजी ना आता मस्त त्यांना घेऊन आली खेळायला आणि एक JCB आणलेला आहे आणि इकडं विराला थार गाडी आणलेली. विरा काय भारी आहे विराची थार. डांग 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 आपटवली JCB. चाक डायरेक्ट मॅग विलच गळाले होती जेवायला. खोचून द्या, खोचून द्या, बसा द्या, खोचून द्या. डायरेक्ट विरानी डायरेक्ट तिच्यावाला जनरलच केलं. पहिल्या दिवशी सर्व्हिसिंग करायची वेळ आली गाडी डायरेक्ट. हा नाही ना विरा आपटायची नाही बरं का बाई. सिद्धू मुसेवाला आहे बाय त्याच्यावर. सिद्धू भाई मुसेवाला. चालो 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 गाडी चालो. इकडे पाहिजे कसं खेळत आहे.